आज आणि सगळं बोलून टाक वाटेल ते. हा ऑलराइट. सो एक मिनिट भाई. आता काय? थांब. हा आता बघ भाई, आता मी दिसतोय की ना हिटलर सारखा कंजूस, आगाऊ, पकाऊ, डोक्यात जाणारा. हा ते तू नाही दिसला तरी चालेल. लेट मी प्रॅक्टिस. मूर्ख बाजार बुंगा, मूर्ख लेकाचा. हिटलर सारखा नाही दिसलो तर तुला फील कसा येणार? हा जस्ट शट अप अँड लिसन डिग्स. तेच बोलतोय ना भाई, तू बोल, मी ऐकतोय. हां सो आपा आता मी तुम्हाला काय सांगणार आहे त्याचा तुम्ही काय विचार करणार याचा विचार मी करणार नाही आहे. ए मुद्द्यावर ये ना डायरेक्ट. हां राईट. आपा आय लव्ह सई आणि मला तिच्याशी लग्न करायचंय. अजून कॉन्फिडन्स हवा. आपा आय लव्ह सई अँड इवन शी लव्हज मी. सो तुम्ही आमच्या लग्नाला परमिशन द्या. आणि नाही दिली परमिशन तर तिला घेईन आणि सिडनीला पळून जाईन असं सांग त्याला. नाही तसं मी करणार नाही. इफ दॅट वॉज द केस देन मी ते आधीच केलं असतं. हा काय भाई, पण तुला सांगतो भाई, भल्याची दुनिया नाही राहिली. तो तुला असं परमिशन देणारच नाही. तरी पण मी जे करणार ते त्याला सांगून करणार. मग ऐक माझं पण, असं केलंस ना तर फक्त राडे होणार, बाकी काहीच नाही होणार. येस डार्लिंग. नचिकेत, तुझं डोकं फिरलंय का रे? तू असं आत्ता आप्पांना भेटायला काय येतोयस? का म्हणजे त्यांना सांगायला आपल्याबद्दल. वी लव्ह इच अदर अँड दॅट इज नॉट अ क्राईम. वी आर नॉट मायनर्स ईदर. नचिकेत, अरे तुला काय वाटतं अप्पा तुझं शांतपणे ऐकून घेतील? नाही, ते शांतपणे कधी पण ऐकून नाही घेणार. सो आपण कधी बोलायचंच नाही का? अरे पण हे असं आत्ता अचानक का? बिकॉज कधीतरी बोलावं लागणार. देन व्हाय नॉट टुडे? नचिकेत, तुला ना खरंच वेड लागलंय. नाही आता मी शहाणा झालोय. देयर इज अ लिमिट फॉर एव्हरीथिंग सई. असं लपून किती दिवस भेटणार आपण? म्हणजे तू ऐकणार नाहीयेस माझं? नो नॉट एट ऑल. ठीक आहे, तुला शपथ आहे माझी. सई, आय डोंट बिलीव्ह इन दीज थिंग्स. ओके, आपण ना बोल. मी शार्प 12 o'clockला तिकडे येणार आहे. सो बी रेडी. नचिक मला जरा तुमच्याशी थोडं इम्पॉर्टंट बोलायचंय. तुमचा वेळ द्याल थोडा? काय मी असा रस्त्यात कोणाशी काही बोलत नसतो. कसं कर, उद्या घरी ये आणि तुला काय बोलायचं असेल ते बोल. फाईन, मी येतो उद्या. हो ठीक, 12 वाजता ये. अच्छा काय बघताय? प्राणी संग्रहालयातला प्राणी बघितल्यासारखा? तसं नाही हो, पण तुम्ही अस्वस्थ दिसताय ना, म्हणून मग मी पण अस्वस्थ झाले. मी अजिबात अस्वस्थ नाहीये. हा, नाही आहे ना? वाट बघताय का कोणाची? नाही, घड्याळाकडे सारखं लक्ष आहे म्हणून विचारलं. तुम्ही तुमचं काम करा हो. म्हणजे वाट बघत नाही आहे कोणाची? नाही. हा. अरे हो, आत्ता आठवलं. नचिकेत येणार आहे ना आज 12 वाजता. अशी कशी विसरले बाई मी. मग काय तुम्ही आता त्याच्यासाठी पायघड्या घालणार आहात? हो. छे छे, म्हणजे आत्ता कळलं की तुम्ही एवढे का घाबरलात ते. मी त्या कांगारूला घाबरेन असं वाटलंच कसं तुम्हाला? एवढे चिडू नका हो लगेच. त्या कसपटा समान कांगारूला मी घाबरेन? उलट मला बघितल्यानंतर त्याची वाचा बसते. अहो, कुठे वाचा बसते? उलट येईल तशा मोडक्या तोडक्या मराठीत तो तुम्हाला पुरून उरतो दरवेळी. खोटा आहे हे, धादांत खोटा आहे. हे बघा, माझ्या समोर त्याचा टिकाव कधी लागला नाही आणि पुढेही लागणार नाही. लक्षात असू देत. हो, लक्षात ठेवते. आज कुठल्या कामासाठी येतोय कोणास ठाऊक. काहीतरी महत्वाचंच बोलायचं असेल त्याला. तो काय महत्वाचं बोलणार आहे माझ्याशी? त्याची योग्यता तरी आहे का? आल्यावर कळेलच काय बोलायचे ते.
आला का हो? नाही, येईल येईल हा. काळजी करू नका. मी नाही काळजी करत आहे, मी अगदी निश्चिंत आहे. हो निश्चिंत आहे म्हणे. देवा, मला माहिती नाही का पण आज सारखं असं वाटतंय की काहीतरी वाईट घडणार आहे. खूप दडपण आलंय. तो नचिकेत माझं काही ऐकायला तयार नाहीये. निदान तू तरी ऐकणार आहे. नको येऊ देऊस नचिकेतला आप्पांसमोर. सई, अगं नको एवढी काळजी करूस. सगळं ठीक होईल. कसं ठीक होईल अगं काकू? तो नचिकेत आज सगळं सांगून टाकणार आहे आप्पांना आमच्याबद्दल. अगं मग सांगू दे ना. अगं काय म्हणतेस काकू तू? हे कसं सांगू दे? भूकंप येईल आपल्या घरात. आप्पा काय बोलतील मला नाही माहिती. सई, हे बघ, देवाची इच्छा आहे ना असं समज. काहीतरीच काय ग काकू? सई, अगं खरं सांगते मी. देवाच्या मनात असेल ना तर आज तुझ्या आणि नचिकेत बद्दल आप्पांना सगळं कळेल. पण जर त्याची इच्छा नसेल तर कोणीही कितीही प्रयत्न केले ना तरी आप्पांना काहीही कळणार नाही. हं? सॉरी डॉक्टर. शुद्ध कधी येईल भाईला? येईल लवकर. आणि थँकफुली फ्रॅक्चर नाहीये त्यांना. नाही नाही, फ्रॅक्चर असणारच कसा ना. आपण गल्लीतल्या मारुतीकडे नवच बोललोय. भाई लवकर बरा झाला ना तर 101 नारळांचा हार चढवणार आपण. डॉक्टर हॅव अ सीट. हा बसा. हा हा. मसलला मार लागलाय त्यांना. मी पेन किलर्स दिल्यात. होईल बरं. किती वेळात घरी घेऊन जाऊ शकतो आपण? अहो 2 तासात घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही. हो ना, 1 नंबर. पण एक लक्षात ठेवा, पायाला मार लागलाय त्यामुळे त्यांना जरा पाय टेकवायला त्रास होईल. 2 दिवस पाय खाली ठेवू देऊ नका. झोपून किंवा बसूनच राहायचंय त्यांना. ठीक आहे. आणि हो, आता घेऊन जाल तेव्हा सुद्धा त्यांना उचलून घेऊन जा. हा हा, उचलूनच घेऊन जाणार. भाईला काय, तुम्हाला पण उचलू शकतो आपण. तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढंच करा. सॉरी. ते पेपरवर्कचं करून घ्या. पेपरचं काय? पेमेंट करा आणि डिस्चार्ज घ्या. पेमेंट ठीक आहे, करतो. शेवटी परदेशी कांगार होते. दुसऱ्याच्या वेळेची किंमत असणार आहे का त्याला? बरोबर 12 वाजता येतो म्हणाला होता. आता 1 वाजून गेला तरी अजून त्याचा पत्ता नाही. अहो कुठेतरी कामात अडकला असेल. काय काम असतं त्या रिकाम टेकड्याला? तुम्हाला तरी काय काम असतं? हा? नाही म्हणजे आता तो येणार आहे म्हणून वाट बघायचं तरी काम मिळालं ना. तुम्ही जरा गप्प बसाओ. माझा बहुमूल्य असा वेळ वाया गेलाय त्याच्यामुळे. हो. हे बघ शैलेश, तू एक काम कर. तू आत्ताच्या आत्ता त्या कांगारूकडे जा आणि बघ तो का आला नाही ते. जा. शैलेश थांब जरा. अहो आत्ता प्रसन्नाला पाठवलंय ना जाब विचारायसाठी. तो येईलच आता. मग समजेलच आपल्याला का नाही आलं तुमचं कांगारू. माझा नाही. बरं माझं आला. काय रे, काय झालं प्रसन्ना? कुठे आहे ते कांगारू? आप्पा ते कांगारू आपला तो घरी नाहीये बहुतेक. मी खूप वेळ दार वाजवलं मग आलो इथे. कान मोठ्या बढाया मारत होता. घाबरून पळून गेलेलं दिसते ते कांगारू.
सोपं नाहीये ह्या आप्पा केतकरच्या वाकड्यात जाणं. लक्षात असू दे. हो आप्पा, आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहेच. थांबा. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. हा शैलेश केतकर आहेत का? मी त्यांच्या ऑफिस मधून बोलतोय. त्याला कार्यालय किंवा कचेरी असं म्हणतात. हा तेच ते पण ते आहेत का? त्यांना बोलवा ना जरा. शैलेश, तुझ्या कार्यालयातनं दूरध्वनी आहे. नमस्कार, कोण बोलतोय? हा शैलेश काका, मी दिगंबर बोलतोय. तू? काका ऐकून घ्या, मी काय सांगतो ते पहिलं. ते आपल्या भाईचा ऍक्सिडेंट झालंय. काय? कधी? कुठे? कसं? हा जास्त टेन्शन घेऊ नका, फार काही सिरियस नाहीये. ते डॉक्टर बोलले त्याला उचलून घेऊन जावं लागेल. इथे दवाखान्यातच आहोत आम्ही. अरे बापरे. हा आणि ते इथे हॉस्पिटलमध्ये पैसे वगैरे पण भरावे लागतील, तर तुम्ही प्लीज. हो, मी येतो. हा आणि जमलं तर प्रसन्न काकांना पण घेऊन या. हो, जमवतो. हा काय रे शैलेश, तुझा चेहरा असा का दिसतोय धक्का बसल्यासारखा? नाही म्हणजे माझी रजा रद्द झाली ना आजची, त्यामुळे मला धक्का बसलाय. अशी कशी रद्द केली? ते काही करू शकतात. जावं लागेल मला. पोराला किती लागलंय, कुठे लागलंय, काहीच कळायला मार्ग नाहीये. हो ना, आता हे दोघं जाऊन बघून येतील ना, तेव्हाच कळेल. पण नचिकेतला असा अचानक कसा झाला अपघात? हो आई, काहीच माहिती नाहीये. पण अपघात झाला हे ऐकूनच भीती वाटते हो. सई बाळा, तू नको काळजी करू, बरं वाटेल त्याला. आजी अगं, तूच काळजी करू नकोस, फार काही नसेल झालं त्याला. तसंच असू दे ग. अगं काकू, म्हणजे तसं गंभीर काही असतं तर दिगंबरने आपल्याला सांगितलं असतं ना. हो, जोपर्यंत आपण स्वतः जाऊन बघत नाही ना, तोपर्यंत काही कळत नाहीये. हो आई, आपण स्वतः जाऊन बघण्याचा प्रश्नच नाहीये. तो ना लवकर घरी येईल बघा तुम्ही. मी तशी प्रार्थना केली आहे देवाकडे. हो, काही तासात त्याला घरी जायची परवानगी मिळाली आहे, म्हणजे तसं फारसं काही गंभीर नसावं. हो खरंच. सई बाळा, मला कळतंय ग, तुला काळजी वाटते, पण हे साहजिकच आहे. आजी, मला माहितीये नचिकेत लवकरच बरा होईल. होऊ दे बाई. प्रसन्न आणि शैलेश आल्यावरच आपल्याला कळेल नक्की काय झालंय ते. देवा, मीच तुला म्हटलं होतं काहीही करून नचिकेतला आप्पांसमोर येण्यापासून थांबव, पण हे असं काहीतरी होईल माहित नव्हतं मला. प्रसन्ना, आत्ता कुठे निघालायस? मी आप्पा, ते मी म्हणजे ते बाहेर जात होतो. हो, पण बाहेर म्हणजे कुठे चाललायस? बाहेर आप्पा, दादा ना दुकानात चाललाय. दादा, अरे सांग ना आप्पांना, ते विचारतायत तर. हो आप्पा, हो म्हणजे मी दुकानातच चाललो होतो. हो ना. हो का? पण तू आणि सुनबाई आज दुकानात जाणार नाही असं म्हणाला होतात, मग अचानक काय झालं? नाही म्हणजे हो, म्हणजे मानसी आणि मी जाणार नव्हतो दुकानात, पण आता जावं लागेल. का जावं लागेल? आप्पा, मिठाईचे डबे संपलेत ना, म्हणून दादाला जावं लागणार आहे दुकानात. अरे कालच तर घेतले होते आणि इतक्यात संपले. आप्पा, सणासुदीचे दिवस आहेत ना, त्यामुळे मागणी खूप आहे, त्यामुळे लगेच संपले डबे. त्यामुळे दादाला आज दुकानात जावंच लागेल. दादा, अरे सांग ना तू पण. हो आप्पा, म्हणजे मिठाईसाठी मिठाईच्या डब्यांसाठी जावंच लागेल आप्पा. चल. थांबा,
हे बघा, आता या वेळी दुकानात जाण्या एवढी मोठी बाब नाहीये ती. पुरवठादार आपल्या ओळखीचेच आहेत, तेव्हा त्यांना आगाऊ दूरध्वनी करून कल्पना देऊन ठेव आणि उद्या लवकर निघ म्हणजे झालं. आप्पा ते म्हणजे मालच तयार नसेल तर ग्राहकांचा उगीच खोळंबा होईल ना म्हणून. हे बघा, काही खोळंबा वगैरे होत नाहीये. इतकी वर्ष व्यापार करतोय मी, मला अक्कल शिकवू नका. आता काही एक गरज नाहीये प्रसन्नाला दुकानात जायची. शैलेश, तुला कार्यालयात त्वरित बोलवलंय, तेव्हा तू निघ. हा. प्रसन्न, तू का उभा आहेस इथे? अरे प्रसन्न, शैलेश, तुम्ही दोघं इथे काय करताय अजून? चला निघा लवकर. आई अगं आप्पा म्हणतायत की दादाला आज दुकानात जायची काही गरज नाही आहे, त्याने त्याचं काम उद्या सकाळी करावं. अहो कशाला उगीच त्यांना अडवताय? मी कोणतीही गोष्ट उगाच करत नाही. बरं, होऊ द्या मग नुकसान. कसलं नुकसान? अहो माझ्या मैत्रिणीचे नातेवाईक येणार होते आज दुकानात मोठी मागणी घेऊन. त्यांना आपला माल खूप आवडला म्हणून स्वतःच्या दुकानात ते ठेवणार होते, म्हणूनच मी प्रसन्नाला पाठवत होते. पण आता तुम्ही नाही म्हणत असाल तर राहून दे. राहू दे मग काय. थांबा. पण हा तर म्हणत होता की दुकानातली मिठाईची खोकी संपलेत म्हणून. खरं काय आहे रे? हा, काय रे प्रसन्न? असं सांगितलं तो यांना. अगं आई, खोकी नसतील तर मिठाई काय हातात देणार का? म्हणजे एवढी मोठी मागणी आहे ना मिठाईची, ते कसं काय आपण पूर्ण करणार म्हणून. अरे मग नीट तसं सांगायचं ना, काय म्हणजे उगाच नुकसान व्हायला नको. चल निघ निघ, तू पण निघ. हा चल चल दादा चल. आपल्या प्रसन्नाच्या मुलीचं लग्न होईल आता लगेचच. तर हे आज अचानक तुम्ही मला काय सांगताय? मला ठाऊक आहे ते, कारण मीच तिच्याकरता मुलगा शोधणार आहे. ते बघू हो. हा, नाही म्हणजे एवढ्या मोठ्या प्रसन्नला असं कोणी विचारतं का? बाहेर का निघालास, कुठे निघालास, काय काम आहे? कुणीही विचारत नसलं तरी मी विचारतो, कारण या घरात काय काय घडतंय ते सगळं मला समजायला हवं. लक्षात असू दे. आहेच. लवकर लवकर चला चला. बरं झालं तुम्ही लवकर आलात. ते डॉक्टर कागदपत्र साईन करायचं आणि पेमेंट बद्दल काहीतरी बोलत होते, आपल्याला काहीच कळलं नाहीये. हो हो दिगंबर, त्याच्याचसाठी आम्ही आलोय ना. तू आता काळजी करू नको. चला चला, नचिकेत बरा आहे ना रे? हो आता बरी आहे एकदम, तो शुद्धीवर पण आलाय. चला लवकर चला. बरं झालं बरं झालं. अरे या दिगंबरचे सगळे हातवारे मला कळायला लागले रे. काय म्हणजे तू दिगंबर, काय झालं? तू बोललास? मगासपासून मीच बोलतोय. अरे शैलेश, अरे हा बोलतो. हा, अरे याला बोलता येत नव्हतं ना. हो अरे असं कसं? नाही म्हणजे हो म्हणजे ते कसं आहे. हा, कसं हो का नाही? काय दादा, अरे मी तुला नंतर समजावतो सगळं. अरे पण हो हो हो, पण हो याला बोलता येतं. अरे कधीपासून? अरे हा चमत्कार कधी झाला? अरे दादा, असे बरेच चमत्कार आहेत. काय बोलतोस? कळतील तुला हळूहळू. आत्ता आपण आधी नचिकेतला जाऊन भेटूया का? हो हो, चल 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 रे. पटकन चल.